लाटून घ्यायच्या। तर एकदम अशा नरम झाल्या बघा आपल्या पुऱ्या। तुम्हाला एकदम मी तोडून दाखवते, हे बघा। आणि आतमध्ये पण किती मस्त आहे। गुळाच्या पुऱ्या एकच नंबर लागते खायला। तर या सगळे नमस्कार, चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि बघा मस्त अशी संध्याकाळची वेळ आहे आणि मम्मीचं काय चाललेलं आहे इकडं। आज आमचा थोडासा वेगळा असा मस्त बेत आहे। तर आज आम्हाला बनवायच्या आहे सांजुऱ्याच्या पुऱ्या। तर मम्मीचं चाललेलं आहे इकडं पीठ मळायचं काम। कारण आम्ही तुम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही शेवया बनवल्या तेव्हा तुम्हाला आम्ही तो व्हिडिओ टाकलेलाच होता। आणि जेव्हा ते पीठ म्हणजे गव्हाला पाणी लावलेलं होतं आणि त्यातच मस्त असं सगळं ओलेव करून आणि पीठ आणि गरा पण ठेवलेला होता। तर मम्मीने खास पुऱ्यासाठीच थोडासा गरा आणि त्याच्यातून बाजूला काढून आणि पीठ थोडंसं ठेवलं होतं। कारण मम्मीचं म्हणणं होतं की त्याच्या पुऱ्या एकदम भारी येत्या, है ना मम्मी? आणि मग सगळ्यांना पुऱ्या खायच्या होत्या सांजुऱ्याच्या। तर मग मम्मीचं चाललेलं आहे। आणि सांजुरा मम्मीनं रात्रीच भिजत घातलेला होता बघा। आणि आपण जर समजा गऱ्याच्या त्याच्या जर पुऱ्या केल्या त्या तर एक नंबर म्हणजे भारीच लागत्या। पण जे आपण शेवया बनवण्यासाठी जो गरा काढलेला असतो आणि पीठ त्याच्या जर शेवया बनवल्या ना तर एकच नंबर लागत्या। तर असं मम्मीचं म्हणणं आहे। तर मग चालू केलं आहे आता मम्मीनं पुऱ्या बनवायला। तर तेच पीठ घेतलेलं आहे बघा थोडंसं। हां, थोडंसं मीठ टाकून घेतलं। ते काय तूप आहे का? तुपानी पुऱ्या मस्त नरम येत्या। अगोदर थोडंसं टाकून घेतलेलं होतं आणि आता पण टाकू राहिल्या। तर जवळपास अर्धी वाटी मम्मीनं तूप टाकलेलं आहे याला। एकदम नरम होत्यात तुपानी पुऱ्या आपल्या। मस्त भिजला आहे ना असं सांजुरा। आणि रात्री भिजत घातलेला होता बघा आणि आता दिवसभर भिजला, एकदम छान झाला। आणि थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे। आणि गार पाणी नाही चालत मम्मी? कोमट पाण्याने मस्त येत आहे ना। तर थोडंसं नॉर्मल असं म्हणजे काटा मोडून घेतलं पाणी आणि आता मळून घेऊ राहिल्या। शंभू काय करायचं? तर बघा मम्मी आता थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ मळून घेऊ राहिल्या। मम्मी कोणी मैद्याचा पण करताय ना? आहे ना, मैद्याचं पण करतं म्हणजे मैदा पीठ मळून आणि त्याचं करतं। तर त्या पण चांगला, त्या पण याचा म्हणजे खासियत आहे की सांजुऱ्याच्या पुऱ्या जर म्हणजे कधी बी आम्ही शेवया जर बनवायच्या जर म्हणल्या ना तर शेवयाचं पीठ केल्याच्या नंतर थोडंसं गरा आणि पीठ ठेवीतच असतो। कारण मग त्याच्या पुऱ्या मम्मी बनवीत राहत्या एकच नंबर। तर मस्त पिठाचा गोळा बनवून घेतला आणि तेल टाकून मस्त मळून घ्यायचं आहे। आता मम्मीचं चाललेलं आहे। काय झालं शंभू, तुला काय लागतं? हां हां, तेलात पण आहे, तूप पण टाकले आहे ना आपण। आणि आमच्या शंभूचं बघा काय चाललेलं आहे इकडं। शंभू तुला खायचा का? हा ना, शंभू पहा ना शंभू। आणि याला थोडा वेळ भिजत ठेवला का? तर याला आपल्याला जेवढा वेळ म्हणजे भिजलं तर थोडं चांगलं मस्त नरम पुरे येतील। 15-20 मिनटं तरी भिजून द्यायला पाहिजे। तसं आपण आता ठेवूच भिजायला आणि मग नंतरून मस्त अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे। तर आता पीठ पण भिजलं आपलं, 1 तास झाला। आणि मी आता इलायची कुटून घेऊ राहिली थोडीशी। मम्मीनं मस्त सांजुरा भिजत घातलेला होता। तर थोडीशी इलायची ना कसं पुऱ्या एकदम भारी लागत्या। एकदम भारी भिजला तो, रात्री भिजत घातलेला आहे। हा पाहून टाकते। हा इलायची मस्त वास येतो ना आता। हा ना, मग घ्यायच्या लाटून लगेच।
हा आता पिठं भिजलं आता. हा ना. तर मी कढई पण ठेवली आणि आता पुऱ्या ते लाटून होईपर्यंत तेल तापायला टाकणार आहे. म्हणजे मग आपल्या पुऱ्या लाटून होईपर्यंत मस्त तेल पण तापल. पीठ मस्त भिजलं बरं का आता, एकदम नरम झालं. हा अजिबात नाही ना, कमी म्हणजे वरून पीठ बी लावायची गरज नाही पडणार जास्त. तर चला आता मम्मी आणि मी मस्त सांजुऱ्याच्या पुऱ्या बनवून घेऊ राहिलो बघा. आणि सांजुरा पण इतका नरम झालेला आहे ना, रात्री भिजवलेला आहे, त्याच्यामुळं जेवढा म्हणलं तेवढा सांजुरा बसन इतकी नरम. आणि पीठ पण आणि सांजुरा दोन्ही पण झालेलं आहे. मस्त असा छोटासा उंडा करून घ्यायचा. तर आपलं तेल पण मस्त तापलं होतं आणि मम्मीचं तिकडं चाललेलं आहे पुऱ्या लाटून घ्यायचं. मी म्हणलं थोड्या थोड्या मग तळून घ्यावं लगेच. बघा अजिबात ओलसरपणा नाही आहे, एकदम मस्त अशा आपल्या पुऱ्या तळून तयार आहे बघा. अशाच करून आपल्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर बघा मी थोड्याशा पुऱ्या तळून घेतल्या आणि इकडं चाललेले आपलं मम्मीचं लाटून घ्यायच्या. तर एकदम अशा नरम झाल्या बघा आपल्या पुऱ्या. मी तुम्हाला एकदम एक तोडून दाखवते. हे बघा आणि आतमध्ये पण किती मस्त आहे. गुळाच्या पुऱ्या एकच नंबर लागत आहे खायला. तर या सगळेजण मस्त पुऱ्या खायला. तर सगळे चिल्लर पार्टी आली बघा पुऱ्या खायला. पुऱ्या खायच्या कल्ला कल्ला शंभू पुरी खायची सगळे खावा का कोणाला घ्या करा चालू. गरम गरम मस्त पुऱ्या खावा का खाई शंभू आवर ना. शंभू गरम लागली काय घे खाऊन आवर. तसं नाही खाऊ. दीदी कसं झालं भारी झालं का व्यवस्थित खायली कोणाला मस्त झाले का गोड सर नाही झिंजळी